पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यामधील मुख्य आरोपी आणि फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक करण्यात आलेली आहे। भारतीय सुरक्षा एजन्सीच्या विनंतीवरून चोक्सीला ही अटक झाली आहे। सीबीआयनं बेल्जियममधील सरकारकडे या संदर्भात विनंती केलेली होती आणि त्यानंतर चोक्सीला शनिवारी अटक करण्यात आली। तो आता तुरुंगात आहे। दरम्यान त्यानं आता जामिनासाठी अर्ज केल्याची माहिती मिळते। पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यामधील मुख्य आरोपी असलेला आणि फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये शनिवारी अटक करण्यात आल्याची माहिती मिळते। भारतीय सुरक्षा एजन्सीच्या विनंतीवरून ही कारवाई झालेली आहे। सीबीआयनं बेल्जियममधील सरकारकडे या संदर्भात विनंती केलेली होती आणि त्यानंतर कारवाईला वेग आला। आता चोक्सीला शनिवारी अटक करण्यात आली। दरम्यान तो आता तुरुंगात आहे आणि त्यानं जामिनासाठी अर्ज केल्याची माहिती मिळते। तर देशातील पंजाब नॅशनल बँक म्हणजे पीएनबी घोटाळ्यातील फरार आणि आर्थिक गुन्हेगार असलेल्या मेहुल चोक्सीला अटक करण्यात आलेली आहे। या संदर्भातली एक मोठी घडामोड। चोक्सीचं प्रकरण नेमकं काय आहे? चोक्सीवर 13,850 कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे। सीबीआय आणि ईडीकडून खटला दाखल करण्यात आलेला होता। चोक्सीचा पुतण्या नीरव मोदीला सुद्धा अटक करण्यात आली आहे। मेहुल चोक्सी नीरव मोदी 2018 मध्ये भारतातून पळाले। मेहुल चोक्सीचं प्रत्यार्पण होण्याची शक्यता आहे। चोक्सीने केलेला घोटाळा भारतातील दुसरा सगळ्यात मोठा बँक घोटाळा आहे। तर पीएनबी बँकेच्या कर्ज घोटाळ्यामधील आरोपी असलेला आणि फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक करण्यात आलेली आहे। दरम्यान आता बेल्जियम पोलिसांनी सुद्धा मुंबई न्यायालयाच्या वॉरंटचा हवाला दिलेला आहे। या संपूर्ण कारवाईमध्ये आता त्यानं जामिनासाठी अर्ज केल्याची माहिती मिळते। दुसरीकडे त्याचं भारतामध्ये प्रत्यार्पण केलं जातं का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। सीबीआयच्या विनंतीवरनं बेल्जियम सरकारकडे जी विनंती करण्यात आलेली होती त्यानुसार ही कारवाई करण्यात आलेली असून शनिवारी चोक्सीला अटक करण्यात आलेली आहे। भारतीय सुरक्षा एजन्सीच्या विनंतीवरनं ही कारवाई झाली आहे। अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत रामराजे शिंदे आहेत। तर रामराजे, एक मोठी कारवाई म्हणावी लागेल। या संदर्भात आता त्यानं बेल्जियममध्ये अटक करण्यात आल्याच्या नंतर जामिनासाठी सुद्धा अर्ज दाखल केलेला आहे। दुसरीकडे भारतामध्ये त्याचं प्रत्यार्पण होईल अशी एक शक्यता वर्तवली जाते। एकंदरीतच काय घडामोड आहे? बिलकुल चुकीची माहिती देऊन बेल्जियमचा नागरिक झाला होता आणि तोच आरोप जो आहे तो पण सिद्ध झालेला आहे आणि म्हणूनच प्रत्यार्पणाची जी प्रक्रिया आहे ती अतिशय वेगामध्ये आलेली आहे। भारतानं यापूर्वीच या प्रक्रियेला सुरुवात केली होती। यापूर्वी दुसऱ्या एका देशामध्ये राहत होता मेहुल चोक्सी, त्यानंतर बेल्जियम मध्ये गेला होता की जिथे तो आपल्या पत्नीसोबत राहत होता आणि तिथले मग नागरिकत्व सुद्धा घेतलं होतं। 2023 मध्ये तो बेल्जियमला गेला होता आणि त्यानंतर तिथलं नागरिकत्व घेतलं होतं आणि त्यामुळे त्याला आणणं जे आहे ते थोडंसं अडचणीत झालं होतं। परंतु भारतानं प्रयत्न केले आणि त्यांनी जे कागदपत्र दिली बेल्जियमचा नागरिक होण्यासाठी त्यामध्ये काही प्रमाणामध्ये त्रुटी होती आणि त्यावरून सिद्ध झालं की मेहुल चोक्सी हा बेल्जियमचा नागरिक नाही आणि मग त्यानंतर ही प्रत्यार्पणाची प्रक्रिया जी आहे ती वेगामध्ये सुरू झालेली आहे। 13,800 कोटी रुपये चा हा गैरव्यवहार आहे। गीतांजली जे शॉप होतं त्या अंतर्गत हा गैरव्यवहार जो आहे तो मोठ्या प्रमाणावर उघड झाला होता आणि पीएनबी म्हणजेच की पंजाब नॅशनल बँकचा फसवणूक मोठ्या प्रमाणावर केली गेली होती आणि जे देणगीदार आहेत किंवा ज्यांचा पैसा बँकेमध्ये आहे त्यांची सुद्धा एक प्रकारे फसवणूक झालेली आहे आणि त्यामध्ये आता मोठं पाऊल जे आहे ते केंद्र सरकारने उचलले असं म्हणावं लागेल आणि आता कोणत्याही परिस्थितीमध्ये मेहुल चोक्सी याला भारतामध्ये आणण्याचा मार्ग मोकळा होतोय। आपण पाहतोय की जे भारतामधून असे घोटाळे करून बाहेर गेलेले आहेत राहत आहेत आता त्यांच्यावर सुद्धा केंद्र सरकारच्या रडारवर आता हे सुद्धा आलेले आहे। त्यामुळे आता पुढचं नीरव मोदी असतील किंवा त्याचबरोबर विजय माल्या असतील हे सुद्धा या यादीमध्ये त्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा केंद्र सरकार असेच पावलं उचलते का ते बघावं लागणार आहे। अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।